नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चिंताजनक, देशात कोरोनाचा वेग वाढतोय। 9 महिन्याचं बाळ पॉझिटिव्ह, कोणत्या राज्यात किती रुग्ण? 100 ते 150 लोक, 61 लॅपटॉप, 41 मोबाईल। पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड। 4 वार अंश शत्रू झाला लाचार, भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं। टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने 2 मुले पत्नीला संपवलं, एकाच खोलीत आढळले 4घांचे मृतदेह। राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना 3 सवाल, सरकारवर प्रश्नांचा भडीमार सुरूच। बांगलादेश पुन्हा पेटणार, सरकार आणि लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार। प्रशिक्षण केंद्रात घोड्यावर अनैसर्गिक अत्याचार, नागपुरात घृणास्पद प्रकार, 30 वर्षीय तरुण सीसीटीव्हीत कैद। साहेब मला पैसे मिळवून द्या, 80 वर्षाच्या पार्वती अजींची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, व्यथा सांगताना अश्रू अनावर। दिवसाढवळ्या तरुणावर जीवघेणा हल्ला, अंबरनाथला हादरवून सोडणाऱ्या घटनेत 1.5 महिन्यांनी गुन्हा दाखल, कारवाईत एवढी दिरंगाई का? नागरिक संतप्त। 1.5 वर्षाच्या लेकाचं वडिलांचं छत्र हरपलं, जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद। लघुशंका करताना शॉक लागून युवकाचा मृत्यू प्रकरण, महावितरण अधिकारी आणि फूड कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल। 11वीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून, सुधारित वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना। लाडक्या बहिणींसाठी वळवला आदिवासी विभागाचा निधी, मंत्र्यांची नाराजी, इतर योजनांना मोठा फटका। वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, लग्नावेळी हुंड्यात घेतलेले 51 तोळे सोनं राजेंद्र हगवणेंनी बँकेत गहाण ठेवले। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 357 कोटी 70 लाख रुपये वळते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।